नमस्कार मित्रांनो. आज आपलाच नुकताच संयुक्त पूर्व परीक्षा गट क चा 2025चा पूर्वचा पेपर झाला. या पेपरमध्ये जे प्रश्न करंटचे चालू घडामोडीचे प्रश्न विचारले होते त्याची आपण संभाव्य उत्तरे बघूया. मित्रांनो, माझ्याकडे डी सेट आहे. या डी सेट मध्ये प्रश्न क्रमांक 36 पासून तर 50 पर्यंत ही चालू घडामोडील प्रश्न आहे आणि याची आपण संभाव्य उत्तरे बघूया. प्रश्न क्रमांक 36. प्रश्न विचारलाय, पीएम धनधान्य कृषी योजना खालीलपैकी योजनेबाबत खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? ही जी प्रधानमंत्री या योजनेबद्दल योग्य विधान ओळखायचं होतं. पहिला जो विधान होतं केंद्रीय मंत्रिमंडळाने या योजनेला मंजुरी कधी दिली, तर 16 जुलै 2025 रोजी या योजनेला मंजुरी दिली. हे विधान बरोबर आहे. विधान क्रमांक 2 विचारलंय, दिला आहे की 200 ही योजना 200 जिल्ह्यामध्ये सुरू करण्यात आली होती. तर ही 200 जिल्ह्यामध्ये नाही, तर 100 जिल्ह्यामध्ये ही योजना सुरू करण्यात आली होती. त्यामुळे त्यामुळेच योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न आहे. प्रश्न विचारलाय, सामाजिक विकासावरील दुसरी जागतिक सामाजिक परिषद शिखर परिषद कुठे आयोजित करण्यात आली होती? जी 2025 मध्ये ही परिषद आयोजित करण्यात आली होती. ही आयोजित करण्यात आली होती दोहा, कतार येथे. याचं पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न विचारलाय, जे विविध पुरस्कार दिले जातात त्या पुरस्काराला हा प्रश्न होता. 2025 मधील पद्मश्री बद्दल हा प्रश्न विचारलाय की खालीलपैकी कोणाला या पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते 2025 मध्ये? तर हे जे हे PR श्रीजेत जे हॉकीचे खेळाडू आहेत त्यांना 2025 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 मधला 2 गेला, पुढीलपैकी सर्व हा गेला, पर्याय क्रमांक 3 गेला. योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न आहे विचारलाय, निवडणूक आयोगाचे वरील जे विविध सुधारणा करतं, जे ऍप्स किंवा पोर्टल सुरू करतं त्यावरील हा प्रश्न होता निवडणूक प्रक्रिया सुलभ करण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने खालीलपैकी कोणते डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आले? पर्याय क्रमांक 2 योग्य असेल, ECI नेट हे योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न आहे, राष्ट्रीय प्रगतीतील महत्वपूर्ण योगदानासाठी 43वा राष्ट्रीय लोकमान्य टिळक पुरस्कार कोणाला देण्यात आला होता? हा पुरस्कार देण्यात आला होता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना 43वा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न विचारला होता, 2025 मध्ये ड्युरँड कप मध्ये मध्ये कोणता संघ उपविजेता ठरला होता? प्रश्न अवघड होता, स्किप केला असता तरी चालला असता, पण याचं योग्य उत्तर येईल डायमंड हार्बर फुटबॉल क्लब. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या देशामध्ये 11वी आशियान संरक्षण मंत्र्याची परिषद पार पडली होती? ही जी परिषद किंवा बैठक पार पडली होती ही पडली होती व्हिएन्तियानचे लाओस मधील हे स्थळ आहे, तिथे ही परिषद पार पडली होती. त्यामुळे 4 याचं योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे वेरूळ अजिंठा चित्रपट महोत्सवात पद्मपाणी जीवन गौरव पुरस्काराने खालीलपैकी कोणाला सन्मानित करण्यात आले होते? पर्याय क्रमांक 3 साई परांजपे याचं योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे 1985 मध्ये स्थापन झालेल्या इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर याचं योग्य उत्तर येईल प्राध्यापिका उमा कांजीला. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न विचारला आहे, देशातील पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानावर आधारित अंगणवाडी शासनाने नागपूर जिल्ह्यातील कोणत्या गावात सुरू करण्यात आली? गाव विचारलंय, त्यामुळे उद्दमना हे याचं योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न आहे, हैदराबाद येथे झालेल्या 72व्या मिस वर्ल्ड परिषद मधील ज्या विजेता आहे ते विजेत्यांचं देश विचारलंय. ते विजेत्यांचं नाव आहे ओपल सुचेता चुआंगसरी असं त्यांचं नाव आहे. तर त्यांचं देश कोणत्या देशाच्या आहेत तर त्या थायलंड देशाच्या आहेत. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. पुढील
पुढील प्रश्न आहे, प्रश्न विचारलाय निसार मिशन बद्दल. निसार हे जो मिशन आहे कोणत्या दोन देशांचा उपक्रम आहे? हा जो आहे भारताची इस्रो आणि नासा, अमेरिकेची नासा यांचा हा संयुक्त उपक्रम आहे. त्यामुळे विधान क्रमांक 1 बरोबर आहे. विधान क्रमांक 2 दिलाय, या मिशनचे प्राथमिक उद्दिष्ट काय या मिशनचे? तर भूमी आणि बर्फाचे विकृतीकरण करणे, भूमी परिसंस्था, महासागरीय प्रदेशांचे अध्ययन करणे, हे या निसार मिशनचे उद्दिष्ट आहे. तर दोन्ही विधाने बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर असेल. मित्रांनो, 48वा प्रश्न आहे. प्रश्न विचारलाय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल प्रश्न विचारलाय. प्रश्न काय होता की या योजनेसाठी उत्पन्नाची वार्षिक मर्यादा किती निर्धारित करण्यात आली आहे? ज्या महिलांचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे अशाच महिला या योजनेसाठी पात्र आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर येईल. 49वा प्रश्न आहे. सर्वोच्च न्यायालय जे विविध निर्णय देतं त्यास आधारित हा एक प्रश्न होता. सप्टेंबर 2025 मध्ये घर खरेदी करणाऱ्यांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी जे सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला होता, तो निर्णय होता आवासाच्या अधिकाराला संविधानाच्या कोणत्या कलमानुसार मूलभूत अधिकार म्हणून घोषित करण्यात आले? तर आवासाच्या अधिकाराला कलम 21 म्हणजेच आर्टिकल 21 नुसार आवासाचा अधिकार देण्यात आला होता. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. शेवटचा प्रश्न मित्रांनो, प्रश्न आहे राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कार 2025 महाराष्ट्रातील कोणत्या ग्रामपंचायतीला सुवर्ण पुरस्कार देण्यात आला होता? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ग्रामपंचायत रोहिणी या ग्रामपंचायतीला हा पुरस्कार देण्यात आला होता. ही जी ग्रामपंचायत ही धुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायत आहे. मित्रांनो, अशा प्रकारे आपण 2025 गट कला जे प्रश्न आले त्यांचे संभाव्य उत्तरे बघितले. मित्रांनो, आपला जो ग्रुप बीचा 2025चा पेपर झाला होता त्यापेक्षा तुलनेत हा पेपर जरा सोपा होता. 8 ते 10 11 मार्क आले, चांगले मार्क असतील. थँक्यू.